रेकी स्तर 2 झाल्यानंतरचं महत्त्वाचं चिन्ह ज्याला म्हणतो आपण चोकुरे, ज्याच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आत ओढल्या जाते. ते काढताना तुम्हाला अगोदर डावा हात समोर घेऊन उजव्या हाताने डावीकडून उजवीकडे मग खाली आणि अँटी क्लॉकवाईज 3 लूप्स काढायचे आहेत. बाहेरनं 3, आतनं 2 अँटी क्लॉकवाईज लूप काढायचे. इथनं तुमचं तुम्ही थोडक्यात म्हणू शकता रेखी ऊर्जा सुरू होते. अँटी क्लॉकवाईज जेव्हा तुम्ही लूप काढता तर त्या चिन्हामध्ये अशी जादू आहे की नकारात्मक ऊर्जा आतमध्ये ओढल्या जाते आणि त्यात तुम्ही परत म्हणू शकता की कनेक्शन फ्रॉम अर्थ टू हेवन, पृथ्वीवरनं आपलं स्वर्गाशी आपण कनेक्ट होतो. आपल्याकडून त्याप्रमाणे कार्य व्हायला लागतं. आणि मग याच्यानंतरचं दुसरं चिन्ह आहे ते आहे डिस्टन्सचं चिन्ह. आणि त्याच्याविषयी माहिती मी नेहमी सांगते. आता आज मी इथे जे आहेत ऋतुजा किंवा स्वाती, तुमच्यापैकी एक जण कोणीतरी अनम्यूट व्हा आणि तुम्ही सांगा हॉन्शा झेशोनेनचं काय यूज आहे. आपलं कार्मिकचं चिन्ह हॉन्शा झाशोनेन. ऋतुजा सांगते. सॉरी सांगते का ऋतुजा? ठीक. आपल्याला जर कोणाला रेकी द्यायची असेल आणि ते दूर राहत असेल, जसं किंवा आपण जसं कोणी फॉरेनला राहत असेल किंवा त्याला डिस्टन्स लर्निंगचं सिम्बॉल, डिस्टन्स लर्निंग म्हणतात सिम्बॉल, तर तेव्हा आपण हॉन्शा झेशोनेन ड्रॉ करतो सिम्बॉल. अगदी बरोबर. त्याच्याने आणि काय होतं नक्की ते सांग मला. कार्मिक अकाउंट तुमचं क्लिअर व्हायला लागतं. म्हणजे इतकं हे महत्त्वाचं सिम्बॉल आहे की त्याच्याने तुमचं कार्मिक जे मागच्या जन्मातलं काही प्रारब्धामधलं काही असेल तर तिथे आपण कनेक्ट होतो. आणि त्याचबरोबर आपल्या जन्मापासून आत्तापर्यंत आपल्याकडनं कळत न कळत जर काही कर्म घडलेली असतील आणि त्याचा त्रास होत असेल किंवा एखादा ट्रॉमा असेल, आजारपण असेल, काही असेल, ते आपले सेल्स कॅरी करतात. आपल्याला माहिती आहे की आपण जर विचार केला, आपल्याला चांगल्या गोष्टी म्हटल्या तर आपल्याला एवढ्या पटकन नाही आठवणार, पण वाईट गोष्ट म्हटली आपल्या बाबतीत काही घडलेली आहे तर ती आपल्याला लगेच आठवेल. याचा कोणी विचार केला का की असं का होतं, आपल्याला वाईट आधी पटकन का लक्षात येतं? स्वाती, तू सांगशील? ते कदाचित आपल्या मनावर खूप बिंबलेलं असतं, कारण तिचं आपल्याप्रती झालेलं असतं की मी का सहन करून मलाच का त्रास, असं असतं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. ॲक्च्युली एखादा ट्रॉमा झाल्यानंतर किंवा कुठलीही गोष्ट अशी घटना जेव्हा घडते जी नको असते आपल्याला, तशी घटना घडल्यानंतर आपले ज्या पेशी असतात ते कॅरी करतात. जसं आपण आनंदी असलो की खूपशा पेशी म्हणजे त्यांना ऊर्जा मिळते. पण त्याच्या उलट असं होतं की जेव्हा एखादा वाईट गोष्ट घडते तेव्हा त्या डॅमेज होतात पेशी आणि म्हणून आपल्याला ती गोष्ट लगेच आठवते आणि वाईट घडलेली घटना आपण लगेचच सांगू शकतो माझ्या बाबतीत काय घडलेलं आहे ते. असं आहे दुसरं चिन्ह हॉन्शा झाशोनेन. जेव्हा तुम्ही ड्रॉ करता तेव्हा ते त्या ठिकाणी ते जाऊन पोचतं. म्हणजे तुमची रेखी वैश्विक शक्ती ही त्या ठिकाणी, म्हणजे जी घटना घडलेली आहे, मग थोडक्यात त्या सेल्सवर पण काम होतं, ती ज्या ठिकाणी घटना घडली असेल तिथं पण काम होतं त्या चिन्हाद्वारे. तिसरं आपलं चिन्ह आहे महत्त्वाचं, ते आहे सेहेकी. सेहेकीची माहिती आता स्वाती देईल आपल्याला. तू सांग स्वाती सेहेकीची माहिती. संतुलनचं चिन्ह आहे. हृदयाच्या बाबतीत ते आहे, भावनेशी रिलेटेड आहे, एवढं मला आठवतंय. मी ट्राय करू का? हो. ते हार्मनी सिम्बॉल आहे. शांत म्हणजे आपल्याला पीस सगळीकडे आपल्याला पीस दिसतं त्यांनी, म्हणजे पीसफुल सिम्बॉल. तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला पीसची अनुभूती यायला लागते. म्हणजे संतुलन, थोडक्यामध्ये तुमच्या चक्रांमध्ये तर संतुलन येतं, तुमच्या विचारांमध्ये संतुलन येतं, तुमच्या मनामध्ये संतुलन.
असा याला आपण म्हणतो संतुलनचं चिन्ह किंवा हार्मनी सिम्बॉल. त्याच्यानी जेव्हा तुम्ही रोज ते सातत्याने वापरता, पण चिन्ह आपल्याला माहिती आहे, एक आपण प्रॅक्टिस करतो पाण्याच्या ग्लासवर भरून त्याच्यावर चिन्ह काढतो. दुसरी सगळ्यांनी अजून लक्षात घ्या, दुसरं आपण काढतो ते आपल्या हातावर पुढे करून तळहातावर पण चिन्ह काढायचं उठल्या उठल्या. जेव्हा आपण ते चिन्ह सातत्याने काढतो तेव्हा हे पारंपरिक चिन्ह आहेत आणि त्याची आपल्याला अनुभूती यायला लागते. आपल्याला लाईफमधला प्रत्येक क्षण आपण एन्जॉय करायला लागतो. मी जसं सातत्य सगळ्यांना सांगते की एकही क्षण वाया न घालवता आपण त्या क्षणाचा सदुपयोग करायला लागतो. तर इतकं हे छान असं चिन्ह आहे की जेव्हा तुम्ही खूप काढता संतुलन, तेव्हा आपोआपच काही ठिकाणी आपल्याला असं वाटतं शांत बसावं, बोलायला नको, किंवा आपल्या घरामध्येच आपल्याला खूप शांत वाटायला लागतं. आणि घरातल्या प्रत्येक गोष्टीत मग एखादी किचनमध्ये जरी आपण एखादी गोष्ट करत असेल ना, तरी आपल्याला छान वाटतं, ती गोष्ट करत राहावीशी वाटते. कारण असं असतं ना की बायकांना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सतत कामं असतात. कधी कधी आपली मानसिक चिडचिड होते आणि त्याच्यात आपले 4 दिवसांमध्ये आपली अजून चिडचिड होते. तर त्या सगळ्यांचं जर संतुलन साधायचं असेल तर हे चिन्ह खूप महत्त्वाचं आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या संतुलन यायला लागतं. तर बायकांना आपल्याला माहिती आहे की त्यांना थोडं एक्स्ट्रा सहनशक्ती दिलेली आहे. बायकांच्या बाबतीमध्ये काय होतं की त्यांना एक्स्ट्रा दिलेली आहे देवानी सहनशक्ती. जसं पुरुष लवकर त्यांचा टेम्पर लूज करू शकतात, तसं बायकांना असं होत नाही. बायका एखादी गोष्ट सहन करू शकतात, पण मग ती सहन करण्याची पण लिमिट असते. तर एखाद्या वेळेस मग आपली चिडचिड होते, मग त्याच्याने काय होतं, चिडचिड झाल्याने आपले हार्मोन्स इम्बॅलन्स होतात आणि त्याचा परिणाम होतो आपल्या 7 चक्रांवर. तर रेकी स्तर 2 झाल्यानंतरचं महत्त्वाचं चिन्ह आहे ते संतुलनचं चिन्ह आहे, ज्याच्यामुळे तुम्ही फक्त कल्पनेमधनं हे करा की तुम्हाला संतुलन कुठे कुठे पाहिजे आणि तेवढं इमॅजिन करायचं आणि त्या दृष्टीने तुम्ही त्या क्षणाला, म्हणजे तिथे तुम्ही तुमच्या हातावर जेव्हा चिन्ह काढता ते तुमच्यावर काम करतात. जेव्हा दुसऱ्यांसाठी तुम्ही चिन्ह काढता रेकी स्तर 2 झाल्यानंतर, तुम्हाला असं वाटतं ना, एखादी व्यक्ती बापरे ही किती अस्वस्थ आहे, किंवा एखाद्याला हेल्थ प्रॉब्लेम असतात, तर आपल्याला असं वाटतं की अरे एक आपला, म्हणजे असं मी म्हणते की आपलं हृदय एक चांगलं पण असतं, भावना असतात, आपण कोणाचं दुःख नाही बघू शकत. रेकी म्हणजे एक लक्षात घ्या की रेकी जेव्हा काम करते तेव्हा आपल्याला कोणीच असं वाटतं कोणीच दुःखी नको. आपले तर टेन्शन दूर होतातच, पण आपण ट्राय करतो की समोरच्याला पण कम्फर्ट मिळू दे, सगळं छान होऊ दे. आणि जेव्हा आपले ही विचारांना गती मिळायला लागते तेव्हा समजायचं की वैश्विक शक्ती माझ्यावर काम करते छान. म्हणजे तुम्हाला अनोळखी व्यक्ती समजा रस्त्याने जाताना दिसली, किंवा आपण म्हणू शकतो भिकारी वगैरे कोणी असतात आणि ते भीक मागत असतात. कधी कधी आपण त्यांना देतो आपल्याकडे काय असेल वगैरे ते, पण कधी कधी आपल्याला असं वाटतं अरे त्याला काहीतरी घेऊन खायला द्यावं. आता ही झाली तुमची आंतरिक शक्ती की चांगली भावना तुमच्यातनं आली. मग एखादा प्राणी असतो, तुम्ही रस्त्याने चालला, एखादा कुत्रा आहे, शेवटी ते आपल्यावरच डिपेंड आहेत ना. तर आपण जाताना आपल्याला असं वाटतं की नाही अरे ठीक आहे, मी त्याला काहीतरी घेऊन खाऊ घालते. कुत्र्याला तुम्ही घालता किंवा एखाद्या पक्षाला तुम्ही खाऊ घालता. तर ही जेव्हा तुमची सातत्याने दया वाढत राहते तेव्हा समजायचं की ती शक्ती माझ्यावर खूप छान काम करते. म्हणजे हे थोडक्यात तुम्ही समजू शकता की वैश्विक शक्ती फक्त आपल्यावर तर काम करतेच, पण आपल्याद्वारे समोरचा, आपल्या मार्गात येणारा प्रत्येक जण, आपल्याला असं वाटतं की अरे सगळ्यांना छान होऊ दे, सगळ्यांचं व्यवस्थित होऊ दे. तर अशा प्रकारे हे संतुलनचं चिन्ह काम करतं, ज्याला म्हणायचं इंग्लिशमध्ये हार्मनी सिम्बॉल. आणि मग हार्मनी झाल्यानंतर तुम्ही रेकी घेता पूर्ण शरीराला. म्हणजे हे तुला क्लिअर झालं का प्रियंका? हो मॅम. सुरुवातीला चोकुरे काढायचा अँटी क्लॉकवाईज, हातावर तुम्ही काढू शकता, मग हॉन्शाज हिशोने, मग सेहेकी, मग तुम्ही रेकी घ्यायची आहे स्वतःला 24.7 चक्र, जसं तुम्हाला वेळ अवेलेबल असेल त्याप्रमाणे.
रेकी बंद करताना परत डावा हात समोर करायचा किंवा पाण्याचा भरलेला ग्लास घ्यायचा आणि त्याच्यावर क्लॉकवाईज तुम्ही चोकुरे काढायचं. त्याच्यामध्ये आपली प्रॅक्टिस असते की आपण शिवशक्ती म्हणून आधी ओम काढतो. त्या दिवसाचं बीजाक्षर जे असेल ते लम असेल, वम असेल, रम ते काढतो आणि मग तुम्ही काढायचे चोकुरे. तर तो चोकुरे आहे तो कनेक्शन फ्रॉम हेवन टू अर्थ. म्हणजे आपण जे बाहेरच्या जगाशी कनेक्ट झालेलो असतो ते परत आपल्या आतमध्ये कनेक्ट होण्यासाठी जेव्हा आपण दुसऱ्यांना रेकी देतो तेव्हा मग कुठेतरी परत ती शक्ती बंद पण व्हायला पाहिजे आपल्या हातातनं. तर बंद करण्यासाठी चोकुरे क्लॉकवाईज काढायचं आणि मग आपण आपल्या पूर्ण 7 चक्रांना कव्हर करतो आणि सुरक्षा कवचमध्ये आपल्या स्वतःला बघतो आणि त्या प्रकारे आपण पूर्ण कव्हर करून तिथे रेकी आपली बंद होते. पुढचा एक प्रश्न फक्त मी सांगते की काही जण म्हणतात की मॅम आम्ही रेकी घेता घेता झोपून जातो. काही हरकत नाही आहे झोपून घ्या, पण सकाळी म्हणजे सहसा हात जर तुमचे सारखे गरम राहत असले कारण रेकी सुरू राहते तर एक लक्षात घ्या, डोळा लागण्या अगोदर पटकन चोकुरे काढून घ्या क्लॉकवाईज. नाही तर ती रात्रभर तशीच राहिले तर त्याच्याने साईड इफेक्ट काहीच होत नाही रेकीने, पण तुमच्या हातातनं तुम्हाला सकाळी उठल्यावर जाणेल की तुमचे हात गरमच राहतात आणि रेकी फ्लो सुरूच राहतो. म्हणून तो रेकी फ्लो कुठेतरी बंद पण व्हायला पाहिजे. आपल्या स्वतःसाठी ठीक आहे सुरू राहिलेला फ्लो, पण दुसऱ्यांना तुम्ही रेकी देत असाल आणि तिथे थोड्या वेळाने तुम्ही झोपायला गेला तर तो फ्लो कंटिन्यू चालू राहतो आणि त्या समोरच्याला ती रेकी मिळत राहते. तर म्हणून लक्षात घ्यायचं आहे की चोकुरे क्लॉकवाईजचं चिन्ह नेहमी काढायचं हातावर किंवा पाण्यावर आणि मगच रेकी बंद करायची. आता याच्याविषयी परत कोणाला काही शंका आहे का? रेकी सातत्याने चिन्ह काढतीयस का प्रियांका? स्पीकर ऑफ आहे तुझा प्रियांका. येता जाता मी वहीवर किंवा आपल्या हातावर सारखं प्रॅक्टिस करत असते कारण आपलं डिस्टन्सचं चिन्ह थोडं मोठं आहे, पटकन लक्षात येत नाही एखादं राहिलेलं, त्याच्यासाठी ते करत असते मी. सातत्याने जर तू काढून बघितलं ना ते चिन्ह ते बाय हार्ट होऊन जातं. हार्ट होईल. हो. आणि मग आपल्याला लागतच नाही, रेफरन्स वगैरे पण नाही लागत. किंवा मी तुम्हाला जे सांगितलेले रेफरन्स ते लक्षात ठेवा. हाऊस, हो आम्ही तसंच शक्यतो करते. हाऊस, ट्री, रिव्हर असंच घ्या. आणि मग 19 स्ट्रोकला 7 हे लक्षात घ्या. हो आहे मोठं चिन्ह पण त्याचे फायदे खूप आहेत. ते असं म्हणतात की बुद्धिस्ट चांट मधनं ते आलेलं आहे चिन्ह. कोणाला काय अनुभव येत आहेत का रेकीचे? कारण आपल्या ह्या रेकॉर्डिंग्स आपण हे करतो म्हणजे पब्लिश करतो. तर जसं तुझी आता प्रियांका अटेनमेंट होऊन पण महिना होऊन गेला असेल मला वाटतं, तर तुला असा काही अनुभव सांगावासा वाटतोय का? मी कदाचित मेडिटेशनमुळे तरी असं अनुभव नाही, पण मी खूप शांत झाली पहिल्यापेक्षा. स्वतःला खूप कंट्रोल करते, आरडाओरडा करणं मुलांवरती करण्यापासून किंवा चिडचिड खूप कमी झाली आहे माझी कामांवरतून किंवा घरातल्या वातावरणामुळे. भरपूर माझ्या मिस्टरांचं माझं नातं भरपूर सुधारलेलं आहे. अशा भरपूर. मग मेडिटेशन का होत नाही ह्याच्यावर फार हे केलं की छोटी मुलगी आहे मला, मग ती त्या वेळेला साधारण उठते बरोबर, मग त्यामुळे ती राहतं मेडिटेशन. मग मी कधी दुपारी कधी रात्री जमेल त्या वेळेला करते मेडिटेशन. काही हरकत नाही. ॲक्च्युली मी पण प्रयत्न करत असते की दुपारी मला घेता येईल, पण काय होतं सतत नवीन शिकतायत तर त्यांनाही मला क्लास घ्यावा लागतो. नाहीतर माझी इच्छा असते की अरे ज्यांना जमत नाही ना सकाळी तर ॲटलिस्ट आपण घ्यावं एकदा. तर होत आहेत आपले मास्टर पण तयार होत आहेत, आता तेही घेत आहेत, तर हळूहळू होईल, दुपारी पण सुरू होईल आपलं, बघूया आपण. अजून कोणाला काही अनुभव आहेत का? म्हणजे सांगावंसं वाटतंय का कोणाला? मधुरा झाली, संदीप दादा झाले. मॅम परवा काय झालं, माझा मोठा गोव्याला गेलाय तर त्याचं मैत्रिणीचं लग्न होतं, तर तो तिथे हॉटेलवरती होता आणि मला म्हणाला की मम्मी माझं ना डोकं खूप दुखतंय, तर आता काहीतरी खातो म्हणजे बरं वाटेल. तर म्हणलं हो का, तू पाणी वगैरे पी, मी रेकी देते तुला.
तर मग मी त्याला लगेच रेखी द्यायला बसले बेडवरती, लगेच तिथे प्रेयर करून रेखी दिली 5 मिनिटं. आणि मी त्याला काही विचारलं वगैरे नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा कॉल केला तेव्हा मग बोलून झालं, म्हणलं अरे तुझं डोकं थांबलं होतं का रे काल मी रेखी दिल्यावर? तर म्हणला हो मम्मी 5 मिनिटात ना असं डोकं हलवून बघतो मी, पाणी पिलं होतं मी, पण डोकं हलवतोय असं करतोय की दुखत नाहीये. तर म्हणलं अरे मी तुला रेखी दिली होती ना म्हणून तुझं डोकं थांबलं. तर म्हणलं हो का मम्मी? म्हणलं हो, आता मी मन लावून रेखी देते म्हटलं म्हणून फरक पडतोय तुला. तो एक मला म्हणजे माझ्या लक्षात राहण्यासारखा एक आलेला अनुभव. आणि याच्या आधी मागच्या आठवड्यात काय झालं मॅम, जेव्हा डोळ्यावरती हात ठेवले, माझे तर अनुभव मी फक्त ऐकते सगळ्यांकडून, आणि डोळे बंद केले, जेव्हा आज्ञाचक्र बंद केलं ना, अशा अंधार झाला आणि चांदण्या झाल्या पूर्ण डोळ्यासमोर. आणि त्याच्यातून मला विठ्ठलाचं चेहरा मध्ये, गणपतीचा चेहरा, हनुमानजींचा चेहरा, शंकराची पिंड, दत्तांचं दर्शन, म्हणजे सगळे असे आकार ना माझ्या डोळ्यासमोर आले. तो मला इतका आवडला अनुभव, असं वाटलं मी ते डोळे उघडूच नाही, अजून मला यावेत, कोणीतरी अजून दिसावेत असं. मी महालक्ष्मीचं दर्शन, हे पण मला सगळे त्याच्यात असे अनुभवायला आले. तर तो मला खूप आवडला की म्हणलं चला, म्हणजे मी म्हणजे मलाही होतं, मला असं वाटायचं ना मला का म्हणजे येत नाहीत अनुभव, म्हणजे असं सांगण्यासारखे. तर मला ते म्हणजे खूप आवडलं. म्हटलं की चला, म्हणजे मी अगदी व्यवस्थित त्याच्यावरती रेखी करतीये आणि मला करता येतेय, इन द सेन्स की मी करू शकते. आणि मला खूप छान जाणवतं बरं का मॅम, आता व्हेरी गुड, खूप छान जाणवतंय. तर म्हटलं चला, म्हणजे मी 3rd ह्याच्या लेवलला जवळ पोहोचतेय हळूहळू, म्हणजे मी लगेच घेऊन टाकेन, जसं मला एकदम वाटेल की येस नाव आय एम रेडी, येस घेऊन टाकणार. डेफिनेटली. खूप छान स्वाती. मला असं वाटतंय की सातत्याने तू रेकी शिकल्यापासून, रेकी लेवल 1 रेकी लेवल 2, सातत्याने तू ब्रह्ममुहूर्त करतेस. रेकी हिलिंग ग्रुपमध्ये रेकी लेवल 2 झाल्यानंतर आहे, माझा मुहूर्त आहे तो ब्रह्ममुहूर्त. आणि त्याबरोबर तुझी प्राणायाम त्याची पण साधना सुरू आहे. त्यामुळे तुला खूप छान अनुभव येत आहेत, आणि असे छान अनुभव येत राहू दे. आणि डिवाईन पॉवर आपण म्हणतो, ब्रह्ममुहूर्ताला सगळ्या ह्या ब्रह्मांडातल्या चांगल्या शक्ती आपल्याला आशीर्वाद द्यायला बसलेल्या असतात. तेव्हा जेव्हा तुम्ही रेकी घेता तर दिवसभर त्या एनर्जी लेवल्स तुमच्या टिकून राहतात. तर इतकी छान ही शक्ती आहे आणि ती आपल्याला ब्लेस करते. आपल्याला फक्त ना लक्षात येत नाही की कुठल्या कुठल्या ठिकाणी ती ब्लेस करते. ते फक्त आपल्याला ओळखता आलं पाहिजे. मधुराला काही सांगायचंय का? आवाज ऐकलं ना मॅम की माझी रेखी करत सुरू होते. मी प्रामाणिकप्रमाणे सांगते, मी म्हणते मला सॅटर्डे संडे मी करते, दोन्ही वेळेला करते. मी जेव्हा वेळ मिळेल सकाळी उठून करते, सकाळी छान झोप घेते कारण ब्रह्ममुहूर्त नसतो, नंतर करते मी. पण मग जेव्हा ती मला एवढी अशी काही खास जाणवत नाही, पण जेव्हा मी तुमचा आवाज ऐकते ना तेव्हा मग मला अगदी असं वाटतं की मग मला कीर्ती म्हणाली, अगं गोरूंचा आवाज ऐकला ना ऑटोमॅटिक आपण चार्ज होत असतो, त्याच्यामुळे ते खूप जास्त फरक पडतो. म्हणलं हा हे बरोबर म्हटले, मॅडमचा आवाज ऐकला की माझ्यात लगेच चेंजेस येतात. तर ते मला एक छान वाटलं, छान वाटतं नेहमी करायला. माझा पण सेम अनुभव आहे. आणि आणखी काय माहितीये का, मला जेव्हा तुमची गरज असते ना ताई, तेव्हा माहित नाही, आता आज जसं काही मला थोडीशी गरज होती तुमची, आणि मी सहज बघितलं व्हॉट्सअपला की तुम्ही ते हे टाकलं होतं की जॉईन करा म्हणून. आत्ता मी टाकलं ऍक्च्युली. मला पण येतो अनुभव हा, की ज्यावेळेला तुमची गरज असेल तेव्हा तुमचा ऑटोमॅटिक मेसेज त्याच वेळेला येतो. बरोबर, हे मात्र मला पण येतो अनुभव. बरं, परफेक्ट. मी आता ऑफलाईन तुमचा व्हिडिओ ऐकत होतो, पण मी जस्ट बघितलं तुमचा मेसेज दिसला, मी लगेच जॉईन केला. ऑफिसमधनं जॉईन झाले का तुम्ही संदीप? हो हो हो. मला असं वाटतं ते काहीतरी शिवशक्ती, ते मला बहुधा काहीतरी आज्ञा होत असेल किंवा काय. आणि ते कनेक्शन्स असतात म्हणतात ना, की सगळेजण ह्या मार्गात येत नाहीत. विचारांची वेवलेन जुळते ती आपल्या विचारांची, आणि त्याद्वारे तुम्ही जॉईन होता. आणि मला असं वाटतं की काहीतरी ती शक्ती आहे, आणि ती आंतरिक शक्ती आपली एकमेकांशी कनेक्ट होते, आणि ती आपल्याला भरभरून आशीर्वाद देते, आणि त्यावेळेला ती गोष्ट घडते. तर थँक्यू व्हेरी मच. म्हणजे स्वाती, संदीप, मधुरा, तुम्ही सगळ्यांचं खूप आभार.
आणि छान असंच आपण एकमेकांवर प्रेम ठेवूया सगळेजण, आणि त्याद्वारे अनुभूती सगळ्यांनाच येते. आणि मला असं वाटतं संदीप तुम्हाला नमस्कार, कारण तुम्ही जाऊन आले तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर, तर तुम्हाला आमच्या सगळ्यांतर्फे नमस्कार. आणि छान आपल्या पीस रेकी फॅमिलीमधली सगळी लोक भरपूर देवदर्शन करतात. बरं वाटलं संदीप तुम्हाला बघून. मला छान, इतकं छान त्यांनी ब्रह्ममुहूर्तावर तुळजा भवानीचं दर्शन घेतलं, तर खूपच छान. तुम्हाला अनुभव छान आले असतील संदीप. हो हो एकदम छान. बर बर, खूप छान वाटलं. सकाळी सकाळी दर्शन घेतलं ना पहाटे. आणि अक्कलकोटला कसं वाटलं? अक्कलकोटला तिथे पण असं झालं की गर्दी होती खूप. आम्ही आधी ह्याला गेलो, मग तिथून आम्ही परत गाणगापूरला गेलो, तिथून दर्शन घेऊन आलो. तर दोन्ही पण अनुभव एकदम खूप छान होते ऍक्च्युली. तिथं तर एक जण माणूस असा भेटला की माहित नाही त्याला दत्तनेच पाठवले काय माहिती, कारण आई वडील होते बरोबर, थोडे थकलेले असतात ना आई वडील जरा. हो हो. मग ते म्हणे की तुम्हाला दर्शन करून देतो म्हणे मी अर्जंट. तर मी म्हणलं त्यांना ठीक आहे दर्शन करून द्या, मग पैसे देतो. ते म्हणते मी काळजी नाही करू. त्यांनी आमचं 10 मिनिटात दर्शन करून दिलं आणि खूप गर्दी होती ताई. 10 मिनिटात दर्शन झालं आमचं. गुरुदेव दत्त कुठल्या रूपाने कसे येतील काय आहे ना. हो हो. नाही आणि खरंच खूप दर्शन पण छान झालं ऍक्च्युली. आणि दुसरा अनुभव होता की स्वामींच्या इथे गेलो होतो, तिथे पण खूप गर्दी होती आणि मंदिर बंद व्हायच्या वेळ होती ऍक्च्युली. पण माहित नाही अचानक तिथून जिथे आम्ही उभं होतो ना तिथून त्यांनी ते गेट ओपन केलं आणि आतमध्ये सगळ्यांना सोडलं. वा, काय ना. म्हणजे ही अनुभूती खरंच सगळ्यांना अशी अनुभूती, आणि आपली आंतरिक इच्छा अशी वाढली की बरोबर ते बरोबर बोलवतातच देवदर्शनाला मला वाटतं. आणि आम्ही असे चप्पल सगळं टाकून दिले माहिती डायरेक्ट, म्हणजे चप्पल शूज सगळे टाकून दिले. आम्ही म्हणलं गेलं तर गेले नंतर बघू. मग आम्ही सगळे आतमध्ये गेलो. वा 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 वा, खूपच छान हो संदीप, मस्त. दोन्ही त्रिपुरी पौर्णिमेला ताई सगळ्यांचे दर्शन झाले, सगळ्यांचेच. वा वा, छान योग, मस्त. असेच सगळ्यांचे देवदर्शन होत राहावं, अशी छान स्वामी समर्थांचं तर वेगळीच अनुभूती येते एकदम. सगळ्याच येते देवांची ऍक्च्युली, पण मला वाटतं दत्तगुरू आहेत सगळ्यांच्या पाठीशी उभे. जेवढं करू तेवढं कमी. आणि परत आता मार्गशीर्ष महिना येतोय. आम्ही आता कुरुपूरला चाललोय मॅडम. वा वा वा. कुरुपूर हे सगळं आता गाणगापूर, अक्कलकोट सगळं करणार आहे. वा वा, तुमचं म्हणजे ग्रुप आहे का पूर्ण? नाही नाही, आमच्या सगळ्या आम्ही आपल्या घरातली आदिती, आम्ही म्हणजे आमच्या नंदाभाऊचं आहे आम्ही. खूप खूप छान, मस्त. छान दर्शन करून या. कोण जेंट्स नसतं बरोबर. आम्ही कायम जातो. पिठापूर चाललं, आता आम्ही गाणगापूरला यावेळेला चाललोय. अच्छा, पिठापूर आधी करून आल्या? झालं हो, मागच्या वेळेला झालं. बर बर बर. मार्गशीर्ष महिना म्हणजे गर्दी असेल भरपूर. भरपूर. चांगलंय चांगलंय, असेच योग येऊ द्या सगळ्यांचे. आपण त्या स्थानावर गेलं की आपल्याला जाणवतं की काय आशीर्वाद आहेत तिथले. छानच आहे ते खूप. आणि कोणी कोणी त्या तिथे जाऊन त्यांचे दर्शन होत नाही, आणि म्हणजे ज्यांचं दर्शन होतात त्यांचं मला खरंच असं वाटतं की ते बरोबर बोलून घेतात स्वामी किंवा दत्तगुरू महाराज. बोलवल्याशिवाय नाहीच जाऊ शकत असं त्यांनी सांगितलं पिठावर. श्रीपाद सेवल म्हणजे पोथीत लिहिले, त्यांनी तुम्हाला बोलवल्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही. तिथं पिठापुरात जाऊ शकत नाही. यावेळेस आहे ना गाणगापूरला तर म्हणजे गाड्या बाहेर, पेट्रोल पंप आहे बघा बऱ्यापैकी बाहेर, तिकडेच गाड्या पार्किंग करायला लावले होते. आणि मग आतमध्ये रिक्षाने जायचं होतं आपण. हो, दिवाळी सुट्ट्या आलेल्या ना, आणि लागोपाठ 3 दिवस. आणि ते ताई तिकडे ना त्रिपुरी पौर्णिमेला बहुतेक ती लोक ना दिवाळी साजरी करतात. दिवाळी म्हणजे कर्नाटकमध्ये ना त्यांची देव दिवाळी म्हणतो ना आपण त्याला. ते बर 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 बर. खूप म्हणजे खूप गर्दी होती त्या दिवशी. त्या दिवशी तुमचं दर्शन झालं म्हणजे फारच छान हो, एकदम मस्त. आम्ही ते संगमला पण गेलो होतो, संगमवरती. तिकडे मग थोडस ते गुरुचरित्र वाचलं आम्ही, एक अध्याय. अरे वा, त्या झाडाखाली बसून औदुंबराच्या. वा वा, भीमा अमरजा तो संगम आहे ना. हा तो. अरे वा, छान योग आले तुमचे संदीप, मस्त. बघा, आणि आता ह्या वर्षात कसे आशीर्वाद जाणवतात दत्तगुरूंचे. मलाही, मी जाऊन आले गाणगापूरला आणि मला खूप छान अनुभूती येते म्हणजे त्यांची. आणि आहे आता पिठापूरलाही जायची इच्छा आहे, तर ती होईल म्हणजे पिठापूर. आहे, खूप इच्छा आहे. पारायण पण सुरू आहेत कारण सतत. तर घेतील दत्तगुरू माऊली, करून घेतील बाकीचं सगळं सेवा. अजून आता ह्या चिन्हांविषयी कोणाला काही सांगायचंय का, किंवा अनुभव काही कोणाला सांगायचे आहेत का चिन्हांचे?
अश्विनीताई आहे, रेश्मा आहे, मास्टर स्नेहल आहे. चोकुरे काढूनच पाणी प्यायचं सगळ्यांनी. अच्छा बरं. जेवायला बसल्यावर पण तुम्ही चोकुरे काढायचं. तुमच्या खाण्याच्या पदार्थावर तयार करत असतात बायका तेव्हा पण चोकुरे काढा. मुलांना देताना चोकुरे काढा. दोन्ही चोकुरे काढा. बघा, बायकांना ह्या गोष्टी सगळ्या साध्य करू शकतात बायका. हो हो सकाळपासून रात्रीपर्यंत त्या किचनमध्ये बऱ्याच वेळा असतात. मुलांना खायला घालतात तेव्हा चोकुरे काढत राहा. आणि शिवाय अन्नपदार्थावर चोकुरे काढा. तुमचं किचनमध्ये असतात तेव्हा तुम्ही चोकुरे काढू शकता. माठ तुमचा भरून ठेवला असेल, कंटेनर असेल फिल्टरचं, त्याच्यामध्ये चोकुरे काढून ठेवा. आता मला विचारलं होतं एक जणांनी की आज्ञाचक्रातनं चिन्ह कशी काढायची. तर आज्ञाचक्रामधनं तुम्ही काय करायचं, जसं आपण डोळे बंद करून आपल्या आईला बघू शकतो, बाबांना बघू शकतो, तसं तुम्ही आज्ञाचक्रामधनं डोळे बंद करून ती चिन्ह बघायची. त्या ठिकाणी तुम्ही चिन्ह बघा. तुमच्या जवळच्या लोकांना रेकी पाठवताय तर तुम्ही आज्ञाचक्रातनं काढायची. म्हणजे आज्ञाचक्रातनं तिथे बघून तुम्ही इकडे हाताने काढलं तरी तिथे त्या व्यक्तीवर ती चिन्ह काढलं जातात. त्याला म्हणायचं आज्ञाचक्रामधनं चिन्ह काढणे. तर आज्ञाचक्रामधनं काढण्याची खूप प्रॅक्टिस ठेवा. आज्ञाचक्रामधनं जेव्हा आपण चिन्ह काढतो तेव्हा बरोबर त्या चिन्हांची जादू तिथे होते. तर त्याला म्हणायचं की डोळे बंद करून आपण जेव्हा आज्ञाचक्रातनं आपल्या स्वतःवर कल्पनेतनं आपण बघतो तेव्हा त्या पूर्ण चोकुरे चिन्हामध्ये आपल्या स्वतःला बघायचं. आणि मग तुम्ही परत डिस्टन्सचं चिन्हामध्ये स्वतःला बघू शकता. म्हणजे मोठं तुम्ही कल्पनेतनं किती मोठं चिन्ह बघू शकता. सेहेकी चिन्ह तुमच्या आजूबाजूला बघा. मग तुमच्या कल्पनेच्या याच्यातनं तुम्ही बघा की सेहेकी चिन्ह तुमच्या आजूबाजूनी फिरतंय. पूर्ण संतुलन आहे तुमच्या. आणि आपल्याला आपण काय होतं, ज्या गोष्टी नाही मिळत आपण त्याचा जास्त विचार करत बसतो. पण आपल्याला ज्या गोष्टी मिळाल्या त्याला तुम्ही म्हणा थँक्यू थँक्यू थँक्यू. आपल्या रोजच्या दिवसाला थँक्यू म्हणा, प्रत्येक क्षणाला थँक्यू म्हणा. ज्या व्यक्ती भेटलेल्या आहेत, घरात ज्या व्यक्ती येत आहेत, कामवाली असू दे किंवा कोणी लॉन्ड्रीवाला असतो, मनातल्या मनात त्याला थँक्यू म्हणा. नॉट नेसेसरी की तुम्ही त्याला समोर जाऊन थँक्यू म्हणायचं असं. पण एक छोटी जरी गोष्ट कोणी आपल्यासाठी केलं तर त्याच्यासाठी त्याला थँक्यू म्हणा. आणि मग बघा ही शक्ती किती छान काम करते. तर इथे क्लिअर झालेत का तुम्हाला तिन्ही रेकीचे चिन्ह? हो ह्या तिन्ही चिन्हांची जादू आणि ते कसे वापरायचे आणि कुठे वापरायचं हे तुमच्यावर खूप डिपेंड आहे. भले तुम्ही काही एखादं नॉलेज घेत असाल, कॉम्प्युटरमध्ये असाल किंवा अजून काही असेल, त्यावेळेस सुरुवातीला तुम्ही हे चिन्ह काढा. एखादा कोर्स करत असाल तर हे चिन्ह काढा. मग त्या कोर्सची सुरुवात करा. आपण म्हणतो श्री गणेशा, बाप्पाचं नाव घेऊन आपण ते सुरू करतो. जसं आज आहे संकष्टी चतुर्थी, तर त्यावेळेस तुम्ही, मी असं अजिबात तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही दुर्वा घेऊन दुर्वाच व्हा किंवा अथर्वशीर्ष, पण त्या स्तोत्रामध्ये खूप जादू आहे. म्हणून मी सांगते की स्तोत्र तुम्ही ऐका तरी, नाही तर म्हणा तरी. नाही म्हणणं झालं तर आपल्याला यूट्यूब इतकं छान माध्यम आहे की तुम्ही लावून ठेवा. आणि आपला जो बीजाक्षर आहे रेकीचा, मूलाधार चक्राचा, तो लम लम म्हणत राहा. आणि मी सगळ्यांना सांगते की श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि मग मनातल्या मनात बघा लम किती वेळा तुम्ही म्हणू शकताय. त्याद्वारे तुम्ही काय करताय, तुमच्या आयुष्याची दोरी तुम्ही लांबवत आहात. तुम्हाला लक्षात येईल की तुमचा श्वास खूप सावकाश छान सुरू आहे आणि तुमचं मूलाधार चक्र पण सक्षम व्हायला लागतं. तिथले अवयव सक्षम होतात आणि ते छान काम करायला लागतात, कारण तुम्ही लमचं उच्चारण करताय. कुठल्याही बीजमंत्राचं उच्चारण करताना श्वास घेऊन श्वासाला रोखून मग तुम्ही म्हणून बघा की तुम्ही श्वास रोखून किती वेळा ते म्हणू शकताय. तर हे सगळ्यांनी आज आवर्जून, आज आहे संकष्टी चतुर्थी, तर सगळ्यांनी लम लम लमचं उच्चारण भरपूर करा. एखादी गोष्ट तुम्ही डोक्यात घ्या आणि मग लमचं उच्चारण करा. ती गोष्ट सफल व्हायला लागेल. आणि त्याचबरोबर मी सांगितलंय की चंद्र नाडीला ॲक्टिवेट करायचं. मधनं उजव्या बाजूची नाकपुडी बंद करायची, डावीनी श्वास घ्या, डावीनी श्वास सोडा.
नक्की करा सगळ्यांनी.